आज मी गावठी सुकं चिकन आणि कलेजा फ्राय बनवला होता। मग विचार केला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी। तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर ह्यासाठी मी 1 किलो गावठी चिकन आणलं होतं आणि पाव किलो इथे गावठी कोंबडीचा कलेजा आणला होता। तर ह्याला आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून व्यवस्थित चिकन कापून इथे मी 3 भागांमध्ये ह्याला वेगळं ठेवलेलं आहे। चिकन सुक्यासाठी, कलेजी फ्रायसाठी आणि इथे रस्स्यासाठी मी हाड बाजूला ठेवलेली आहे। तर आता आपण मॅरिनेशनची तयारी करूया। त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, ह्या कमी तिखटाच्या आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, 15 ते 16 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी, 2 चमचे पाणी घालून ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता 1 चमचा आपल्याला कलेजीमध्ये घालायचा आहे आणि 1 चमचा सुकामध्ये घालायचा आहे आणि एकत्रच मी हे मॅरिनेशन कसं लावतात आणि काय फरक आहे दोघांमध्ये हे मी थोडक्यात दाखवीन यामध्ये। आणि अर्धा लिंबाचा रस दोघांमध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे। यानंतर मसाल्यांमध्ये थोडाफार अंतर आहे, तर कोणता मसाला घातलाय तो पाहूया यामध्ये। तर सुरुवातीला इथे अर्धा चमचा हळद दोघांमध्ये घालायचं आहे आणि 1-1 चमचा भरून आपल्याला मालवणी मसाला घालायचा आहे यामध्ये। आता दुसरा मसाला जो आहे कलेजी फ्रायमध्ये इथे धणा पावडर घातलेली आहे आणि यामध्ये गरम मसाला घातलेला आहे सुक्या चिकनमध्ये। तर ह्याला थोडंसं मिक्स करून आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। किमान 20 मिनिटं तरी मॅरिनेशन करायला दोन्ही जिन्नस ठेवायचे आहेत। ते छान मुरल्यानंतरच चव खूप छान येते चिकनची। तर व्यवस्थित ह्याला कालवून घ्यायचं आहे आणि एकत्र सोबत मी दाखवते की दोन्ही रेसिपी कशी बनवायची आहे ती। तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। 20 मिनिटांनंतर आपण पुढची प्रोसेस बघतो आहोत। तर इथे मी फ्राईंग पॅन घेतलेलं आहे कलेजी फ्रायसाठी। तर 2 चमचे आपल्याला भरून ह्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की 1 मोठा बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये फोडणीमध्ये घालायचा आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे। परतून घेतल्यानंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घालायच्या आहेत। सुरुवातीला आपण ज्या मिरच्या वापरल्या त्या पण कमी तिखटाच्या होत्या, या पण कमी तिखटाच्या आहेत। तर यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेले कलेजी घालायचे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने आणि झाकण बंद करून 5 ते 10 मिनिटं आपण शिजत ठेवणार आहोत। पाण्याचा वापर करायचा नाही आहे। दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, 2 तमालपत्र आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे फोडणीमध्ये। थोडं परतून घेतलं की यामध्ये आपण 1 मोठा आकाराचा टोमॅटो घातलेला आहे। इथे छोट्या आकाराचा असेल तर 2 आणि मोठ्या आकाराचा असेल तर 1 पुरेसा आहे। मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक लेयर तयार करायची कढईमध्ये आणि त्याच्यावरती मॅरिनेट केलेलं सुकं चिकन यामध्ये घालायचं आहे। शक्यतो बोनलेस असेल ते घ्यायचं सुकं चिकनला, त्याने चव खूप छान येते। तर असं पसरून घालायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण बंद करून हेही 10 मिनिटं आपल्याला शिजत ठेवायचं आहे, जेणेकरून दोन्ही एकत्र शिजेल एकाच वेळेला। सुकं चिकन शिजवताना पाण्याचा वापर त्यामध्येही करायचा नाही आहे। पाणी अजिबात कुठेही न वापरता आपण दोन्ही चिकन आणि कलेजी छान असं शिजवून घेणार आहोत, त्याने खूप छान चव येते। पाण्याचा वापर केला तर ते एकदम बेचव होते चिकनचा, हा माझा अनुभव आहे। तर ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून खाली लागायला नको चिकन आणि कलेजी। तर हे बघा पाणी कांद्याचं आणि टोमॅटोचं जे सुटलं आहे ना, त्यामध्येच आपल्याला हे सुकं चिकन शिजवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये परतत राहायचं आहे। तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे। अजून थोडं आपल्याला शिजवायला लागणार आहे, कारण हे गावठी चिकन आहे, त्याला थोडा वेळ जास्त लागतो त्यासाठी। तर जोपर्यंत ते दोन्ही शिजते एक आपण वाटण करून घेऊया। 1 वाटी सुका नारळ घेतलाय, ते पातळ अशी आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत आणि ते थोडे 1 चमचा तेलामध्ये भाजून घ्यायचे। त्यावरती 1 चमचा भरून आपण इथे खसखस घातलेला आहे आणि सोबत भाजून घ्यायचे। छान असा तांबूस रंग आला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आपल्याला परत 1 चमचा तेल घालून 2 मोठे कांदे उभे चिरून आपल्याला घालायचे आहेत फोडणीला। हे परतून घेतल्यानंतर आपल्याला 1 अख्ख्या नारळाचा किस घेतलेला आहे, म्हणजे 1 नारळ किसून आपण घेतलेला आहे। गोड असला तर चांगली चव येते रश्श्याला म्हणा किंवा सुक्या चिकनला। तर हे मी खरं तर खोबरं रस्स्यासाठी पण वापरलेलं आहे। तर सुक्या चिकनला आणि कलेजीसाठी प्रमाण आहे अर्धा सुका नारळ
आणि अर्धा ओला नारळ दोन्ही घालायचे, त्याने चव खूप छान येते. तर छान असा लालसर रंगावरती हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि छान भाजून झालं की आपण वाटण तयार करायचं आहे. तर वाटण कसं तयार करायचं आहे ते आपण पुढे बघूया. ही कढई आपण बाजूला ठेवूया आणि जे मिक्सरचं भांडं आधीच होतं ज्यामध्ये आपण मॅरिनेशनसाठी वाटण तयार केलेलं तेच आपण भांडं इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये सुका नारळ घेतलेला आहे आणि 2 चमचे भरून आपण इथे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. एवढं पुरेसं आहे आणि थोडंसं पाणी घालून सुक्कं असं वाटण करून घ्यायचं आहे आणि सुक्या चिकनमध्ये 1 चमचा भरून वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही जर वडे किंवा चपाती घावणे खात असाल तर थोडंसं गरम पाणी यामध्ये घालू शकतात ग्रेव्हीसाठी, नाहीतर असं सुकं छान लागतं. नावाप्रमाणे सुकं चिकन आहे त्यामुळे पाण्याचा वापर नाही करायचा आहे कुठे. फक्त वाटण करू तेव्हाच थोडंसं पाणी लागेल, त्याच्या व्यतिरिक्त कुठेच आपण पाण्याचा वापर केला नाही आहे. इथे आपल्याला फक्त 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजलेलं आहे, फक्त ते मिक्स व्हायला पाहिजे वाटणामध्ये, म्हणून इथे कलेजी फ्राय पण ऑलमोस्ट शिजलेली आहे. यामध्ये पण आपण 1 चमचा वाटण घातलेलं आहे, त्यावरती 1 चमचा मालवणी मसाला घातला आणि थोडीशी कोथिंबीर घालून ह्याला परतून घ्यायचंय. छान चव येते. 2 मिनिटं अजून आपल्याला गॅसवरती परतून घ्यायचे कलेजी आणि आपली कलेजी फ्राय झालेली आहे. झाकण फक्त बंद करून 2 मिनिटं एक वाफ द्यायची. शेवटला आपण इथे कोशिंबीर पण बघितली. मी कशी घरी बनवते ते मी दाखवते. 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे, 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे, 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून छान कालवायचं आहे आणि आयत्या वेळेला आपल्याला सर्वांना सर्व करायचं आहे. खूप छान लागते अशा पद्धतीने कोशिंबीर भातामध्ये मिक्स केल्यानंतर स्पेशली. आणि सोबत नेहमीप्रमाणे आपल्याला बारीक तुकडे आपल्याला लिंबाचे द्यायचे, जेणेकरून रश्श्यामध्ये ग्रेव्हीमध्ये छान असं आपल्याला पिळून त्याचा आस्वाद घेता येईल.